नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजी शेख लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद. आपण मागच्या व्हिडिओमध्ये SN2 रिएक्शन मेकॅनिझम बघितलं, त्याचबरोबर डिस्टिंग्विश बिटवीन SN1 आणि SN2 रिएक्शन बघितलं. आज आपण महत्त्वाचा असा पॉइंट बघणार आहोत, ते आहेत फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन SN1 आणि SN2 रिएक्शन. व्हॉट यू कॉल इट? फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग म्हणजे अफेक्ट करणारे, परिणाम करणारे घटक. अफेक्ट on SN1 and SN2 reaction. There are three factors which affect on the SN1 and SN2 reaction, namely nature of substrate. Substrate कसा असायला पाहिजे. दूसरा आहे न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट. न्यूक्लियोफाइल वीक किंवा स्ट्रॉंग असायला पाहिजे. नेचर ऑफ सबस्ट्रेट प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी अल्किल हॅलाइड आहे, ते बघायचं आपल्याला. आणि तिसरा आहे सॉल्व्हंट पोलॅरिटी. म्हणजे सॉल्व्हंट हा पोलार प्रोटिक आहे का पोलार अप्रोटिक आहे, दॅट विल बी डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ केमिकल कायनेटिक्स. SN1 रिएक्शन रेट डिपेंड अपॉन ओनली सबस्ट्रेट, ओके, and SN2 रिएक्शन रेट डिपेंड अपॉन बोथ सबस्ट्रेट अँड रिएजंट. तर मित्रांनो बघा, पहिला परिणाम करणारा घटक बघूत आपण, नेचर ऑफ सबस्ट्रेट. जनरली in SN1 reaction there is a formation of TS, no doubt. Why? Because SN1 reaction is a two step reaction. आपल्याला माहित आहे, पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आणि आपल्याला माहित आहे, मी दाखवतो तुम्हाला की कार्बोकॅटायन असा असतो. हे बघा, कार्बोकॅटायन असा असतो. SN1 रिएक्शन मध्ये टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन येतो. ओके, इट इज प्लॅनर sp2 hybridized, making a 120 angle असतो, trigonal planar. Hence there is no crowding or steric hindrance. Crowding नसते ह्या ठिकाणी बघा. There is no crowding about this carbon atom. Hence it favors tertiary alkyl halide favors the SN1 reaction. म्हणजे SN1 reaction काय करते? TS जो असतो तो कार्बोकॅटायन असतो, म्हणून there is no steric hindrance. Hence generally tertiary alkyl halide forms stable carbocation. Hence it favors SN1 reaction rather than primary alkyl halide. Similarly in SN2 reaction आपल्याला माहित आहे, SN2 reaction मध्ये TS काय आहे? पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. बघा, SN2 रिएक्शन लक्षात ठेवा तुम्ही, मागच्या व्हिडिओ मध्ये आहे. SN2 रिएक्शन मध्ये काय झालं होतं? अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल बॅकसाइड होतो आणि आपल्याला अशा प्रकारचं पेंटा कोऑर्डिनेट कार्बन तयार होतं. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. ओके, हे बघा, पार्शियल निगेटिव्ह, दिस इज पार्शियल निगेटिव्ह अँड हाऊ मेनी? बघा, हे झालं पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. आता ह्या ठिकाणी कार्बनच्या अवतीभोवती काय झालं बघा? क्राउडिंग झाली. क्राउडिंग. पेंटा कोऑर्डिनेट कार्बन फॉर्म होतो सबस्ट्रेट मध्ये. हेन्स क्राउडिंग और स्टेरिक हिंड्रन्स टेक्स प्लेस. Therefore generally primary alkyl halide favors SN2 reaction. बघा, रिझन काय आहे? सोपं आहे. नेचर ऑफ सबस्ट्रेट कसा असायला पाहिजे? टर्शियरी अल्किल हॅलाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी, माहित आहे. बिकॉज ऑफ मोर रिएक्टिव्हिटी टर्शियरी अल्किल हॅलाइड फॉर्म स्टेबल कार्बोकॅटायन. हेन्स देयर इज नो क्राउडिंग. हेन्स इट फेवर्स टर्शियरी अल्किल हॅलाइड जनरली फेवर्स व्हॉट? SN1 रिएक्शन. whereas in SN2 रिएक्शन लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं आपण, पेंटा कोऑर्डिनेट कार्बन फॉर्म होतो आणि पेंटा कोऑर्डिनेट कार्बन मध्ये काय? क्राउडिंग आहे. बघा, बल्की ग्रुप झाले. ड्यू टू क्राउडिंग और स्टेरिक हिंड्रन्स इट फेवर्स प्रायमरी अल्किल हॅलाइड, जनरली फेवर्स SN2 रिएक्शन. अँड व्हॉट इज द ऑर्डर ऑफ? बघा, SN1 रिएक्शन रेट कसा इन्क्रीज होतो? सगळ्यात कमी असेल प्रायमरी, ओके, मिथिल हॅलाइड, देन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. म्हणजे टर्शियरी अल्किल हॅलाइड फेवर्स SN1 रिएक्शन फास्ट दॅन द प्रायमरी. आता अपोजिट बघितलं आपण, SN2 रिएक्शनचं रेट कसं वाढतो? सगळ्यात कमी गुणाचं टर्शरीचं, मग सेकंडरी, मग प्रायमरी. आता आपल्याला प्रश्न असा उपस्थित होतो या ठिकाणी, जर टर्शियरी अल्किल हॅलाइड SN1 रिएक्शन दाखवतो आणि प्रायमरी हा SN2 दाखवतो, तर व्हॉट अबाउट सेकंडरी? बघा, महत्वाचा प्रश्न आहे. सेकंडरी अल्किल हॅलाइड आयदर फेवर्स SN1 reaction or SN2 reaction depending upon their exact condition. समजलं? हा पहिला परिणाम करणारा घटक होता. दुसरा परिणाम करणारा घटक आहे न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट. रिएजंट जो आपण वापरतो, दोन्ही रिएक्शन मध्ये रिएजंट वापरतो आपण, कोणता? एक्युएस KOH वापरतो. KOH मध्ये जे OH मायनस आहे तो रिएजंट महत्वाचा आहे. ठिकाणी बघा, KOH मध्ये K प्लस OH मायनस असतो. तर न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट
Generally, weak nucleophile favors SN1 reaction. Why? Because in SN1 reaction, formation of carbocation takes place. Therefore, it favors weak nucleophile. Baga, weak nucleophile favors SN1 reaction. Why? Because there is a formation of stable carbocation. And strong nucleophile favors SN2 reaction का, कारण SN2 reaction मध्ये formation of carbocation form होत नाही. Due to backside attack, there is a formation of penta-coordinate carbon. Okay, hence it favors strong nucleophile generally favors SN2 reaction. This is the nucleophilicity of reagent. Reagent कसा असायला पाहिजे? Weak nucleophile SN1, strong nucleophile SN2. आणि लास्ट पॉइंट ह्याचा आहे बघा, ह्याचा परिणाम करणारा घटक सॉल्व्हंट पोलॅरिटी. सॉल्व्हंट जे वापरतो आपण ते कसं असायला पाहिजे? द गुड्स आयनायझिंग सॉल्व्हंट स्टॅबिलाइज द आयन्स बाय सॉल्वेशन. सॉल्वेशन इफेक्ट आपण 11वी मध्ये बघितलेला आहे. सॉल्वेशन, गुड आयनायझिंग सॉल्व्हंट, सॉल्व्हंटचं आयनायझेशन होतो. जसं आता समजा आपण वॉटर घेतलं, दाखवतो तुम्हाला या ठिकाणी बघा. जनरली पोलार प्रोटिक सॉल्व्हंट, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट फेवर्स SN1 रिएक्शन. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट कोणते आहेत बघा? दोज कंटेनिंग हायड्रोजन एटम, water, ethyl alcohol, acetic acid, all these are the polar protic solvent. They favors SN1 reaction. बघा SN1 reaction कोण फेवर करतात? पोलार प्रोटिक. whereas non polar बघा, सॉरी, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट बघा, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट लाईक कोणते आहेत माहिती आपल्याला? हायड्रोजन असते याच्यामध्ये, ऍसिटोन, डायमिथिल कीटोन, त्याच्यानंतर DMSO डायमिथिल सल्फॉक्साइड आणि DMF डायमिथिल फॉर्मामाइड. दे फेवर्स SN2 रिएक्शन मेकॅनिझम. म्हणजे मित्रांनो असं नाही की फक्त पोलार प्रोटिक सॉल्व्हंटच SN1 रिएक्शन किंवा पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट SN2 रिएक्शन दाखवतात, असं नाही. जर तुम्ही SN2 मध्ये पोलार प्रोटिक सॉल्व्हंट वापरला तर त्याच्या रिएक्शनची गती कमी होते. म्हणून आपण काय करतो? रेट ऑफ रिएक्शन SN2 चा वाढवण्यासाठी पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट वापरायचे, लाईक डायमिथिल कीटोन, ऍसिटोन. नो हायड्रोजन एटम इज फ्री, हायड्रोजन इज नॉट देअर. अप्रोटिक म्हणजे प्रोटॉन नसणारा, प्रोटिक म्हणजे प्रोटॉन असणारा. ठीक आहे. तर दीज आर द इम्पॉर्टंट फॅक्टर विच अफेक्ट ऑन द रेट ऑफ SN1 and SN2 रिएक्शन. हे लिहून घ्या. पुढचा महत्त्वाचा पॉइंट आपण बघू, ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. जनरली 11th सायन्स मध्ये आपण बघितलं देयर आर लॉट ऑफ टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. आता बघा मित्रांनो, आयसो म्हणजे सेम, मर मीन्स पार्ट, महत्वाचा आहे हा. आयसो मीन्स सेम, मर पार्ट. and there are lot of types of isomerism: structural isomerism, position isomerism, functional isomerism, tautomerism. आणि महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर जनरली ऑप्टिकल आयसोमेरिझम in halogen radios it takes place due to presence of a special arrangement of atom or group of atom around the central carbon atom. What is optical isomerism? It is isomerism in alkyl halide in which there is a special arrangement of atom or group of atom around the central carbon atom. बघा हा कार्बन एटम आहे, सेंट्रल कार्बन आहे. ह्याची अरेंजमेंट आहे ठिकाणी चार वेगवेगळे आयटम आहेत बघा. हे बघा चार वेगळे, A, B, C, D. All these are the four different atom or group of atom is known as asymmetric carbon or chiral carbon. तुम्हाला दाखवतो आता asymmetric carbon म्हणजे काय आणि chiral carbon म्हणजे काय. मुलं कन्फ्युज होतात या ठिकाणी. एक उदाहरण देतो मी. आपल्याकडे एक उदाहरण आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचं. ओके बघा, tertiary butyl bromide, no doubt it contain carbon, but this carbon do not contain a four different atom or group of atom. Hence such carbon, such molecule is known as achiral carbon. This is achiral carbon, remember. Achiral carbon है, ठीक है. Why it is achiral carbon? Because it is not connected to the four different atom or group of atom. Hence it is achiral carbon. Hence it do not show optical isomerism. Okay. So what is the asymmetric carbon or chiral carbon? It is a carbon in which the center, it is a carbon
to which 4 different atom or group of atoms are attached. For example, बघा ह्या ठिकाणी उदाहरण लिहितो मी. बेस्ट एक्झाम्पल is a 2-chlorobutane. Okay, बघा CH3 CH C2H5. There is a presence of Cl, and now it acts as asymmetric carbon. Ka? Why it is asymmetric carbon now? It is alkyl halide. It is also alkyl halide, but it is a achiral symmetric. It is a asymmetric. Why asymmetric? बघा तुम्ही ह्या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप आहेत. नेमली H प्रायोरिटी अवलंबून आहे सगळ्यात कमी. ॲटॉम प्रायोरिटी कशी लक्षात ठेवायची सोपं आहे. ॲटॉमिक नंबर सगळ्यात अगोदर कोण? हायड्रोजन. त्याच्यानंतर मग कार्बन. कार्बनला कार्बन मोर, कार्बन हायड्रोजन लेस, आणि क्लोरीन सगळ्यात मोर. 17 नंबर आहे ॲटॉमिक नंबर. बघा पहिल्यांदा येतो हायड्रोजन, त्याच्यानंतर कोण येईल? कार्बन हायड्रोजन येते. त्याच्यानंतर कोण येणार? कार्बनला कार्बन, आणि शेवटी कोण येणार? फर्स्ट नंबरला क्लोरीन. किती ग्रुप आहे कार्बनला? व्हॉट इज एसिमेट्रिक कार्बन और chiral carbon? It is a carbon which is directly attached to 4 different atom or group of atom is known as asymmetric carbon, and it is denoted by asterisk. लक्षात ठेवायचं, it is denoted by asterisk. ह्याला asterisk म्हणतात, स्टार asterisk म्हणतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 2-chlorobutane. I will put one more example. बघा अजून एक उदाहरण देतो मी तुम्हाला. This is known as lactic acid. हा लॅक्टिक ऍसिड आहे, किंवा त्याला म्हणतो आपण 2-hydroxypropionic acid. सिम्पली लॅक्टिक ऍसिड. बघा हा लॅक्टिक ऍसिड आहे. ओके. Can it contain asymmetric carbon? Yes. Hence it show optical isomerism. ओके. एसिमेट्रिक कार्बन आहे ह्याच्याकडे सुद्धा. का आहे एसिमेट्रिक कार्बन? बिकॉज इट इज अटॅच्ड टू 4 डिफरंट आयटम्स लाईक हायड्रोजन, त्याच्यानंतर CH3, त्याच्यानंतर मग COOH, आणि फायनली OH. कारण ऑक्सिजन अनुक्रमांक 8 आहे, नंबर 1 ला येतो. त्याच्यानंतर मग कार्बन ऑक्सिजन, मग कार्बन हायड्रोजन प्रायोरिटी होते नंतर. ओके. अनदर एक्झाम्पल, तिसरा उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ग्लुकोज इज द बेस्ट एक्झाम्पल विच कंटेन 4 एसिमेट्रिक कार्बन. ग्लुकोज 4 एसिमेट्रिक कार्बन वाला कंपाउंड आहे. बघा हा ग्लुकोज. ग्लुकोज कंटेन, हे बघा ग्लुकोज आहे CHOCH taken 4 times CH2OH. How many asymmetric carbon atom? 4 asymmetric carbon आहेत ग्लुकोज मध्ये. ओके. सिमिलरली फ्रुक्टोज मध्ये बघा, दिस इज अ फ्रुक्टोज. CH2OH, C double bond O, CHOS taken 3 times, आणि CH2OH. It contain how many asymmetric carbon? 3 asymmetric कार्बन आहेत त्या ठिकाणी. बघा आता हे 4 asymmetric कार्बन आहेत म्हणून किती आयसोमर दाखवतात? Number of isomer can be calculated with the help of 2 raised to n. दाखवतो मी तुम्हाला पुढे. आता सध्या इथं उदाहरणांमध्ये दाखवतो 2 raised to n. बघा number of isomers 2 raised to n. N means asymmetric carbon. How many asymmetric carbon? 1. 2 raised to 1, 2. Here also how many isomers? 2. 1 asymmetric, 2 isomer. यांची किंमत ठेवा. Oh, n means what? What is n? N is a number of asymmetric carbon. ठीक आहे. हे काय दाखवलं मी तुम्हाला? नंबर ऑफ आयसोमर कसे काढायचे, एनॅन्शिओमर म्हणतात त्याला. आता ह्याच्याकडे किती आहेत बघा? 3. किती येणार मग आयसोमर? 2 raised to 3 किती होतात? किती? 8. आणि 4 isomers, 4 number of asymmetric carbon, 16 isomers are there. परीक्षेमध्ये येते. If the given compound contain 4 asymmetric carbon, how many isomers are there? 16 possible. If the compound contain 1 asymmetric carbon, it show 2 non-superimposable mirror image. आता तुम्हाला दाखवतो इनॅन्शिओमर कसे असतात. व्हॉट आर इनॅन्शिओमर्स? ऑप्टिकल आयसोमर बघत आहोत आपण. बघा ऑप्टिकल आयसोमर साठी एसिमेट्रिक कार्बन फार महत्त्वाचा आहे. It is isomerism in which there is a special arrangement of atom or group of atom around the central atom. Special arrangement is known as optical isomerism. And to show the optical isomerism, the very important condition is presence of at least 1 asymmetric carbon.
And what is asymmetric carbon? It is the carbon which is directly attached to 4 different atom or group of atom. Atom म्हणजे hydrogen, chlorine, group of atom म्हणजे CH3, COH, OH etc. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे इनॅन्शिओमर म्हणजे काय बघा. इनॅन्शिओमर, व्हॉट इज इनॅन्शिओमर? दाखवलं मी इनॅन्शिओमर कुणाला म्हणतात. इनॅन्शिओमर ऑप्टिकल अँटीपोड्स म्हणतात त्याला. बघा इनॅन्शिओमर्स और ऑप्टिकल आयसोमर्स. आता हे नंबर ऑफ आयसोमर कसं काढायचं ते दाखवतो तुम्हाला मी. ओके, इनॅन्शिओमर बघा महत्वाचं आहे. दुसरा पॉइंट आहे ठिकाणी इनॅन्शिओमर मीन्स व्हॉट. व्हॉट आर इनॅन्शिओमर्स? इनॅन्शिओमर्स और ऑप्टिकल आयसोमर्स सुद्धा म्हणतात त्याला. ऑप्टिकल आयसोमर्स बघा. व्हॉट आर इनॅन्शिओमर? दीज आर the two non-superimposable mirror image, the compound which have two non-superimposable mirror image, superimposable or non-superimposable. कसे असतील आता दोन हात बघा कसे आहेत. they are mirror images but non-superimposable. उजवा हात डावा हात आरशासारखे दिसते. आपण आरशासमोर मी थांबलो, माझी मिरर इमेज दिसणार, मी दिसणार नाही आरशामध्ये. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, मी ऑब्जेक्ट आहे, माझी इमेज कुठे आहे? मिरर मध्ये. आता हा हात असं ठेवलं पुढून असं दिसणार बघा का. तो व्हॉट आर इनॅन्शिओमर? दीज आर द कंपाउंड विच आर नॉट सुपरइम्पोजेबल बट mirror image like object and its mirror are known as enantiomer or optical isomer. Sometimes it is also known as optical isomer. Antipodes काय म्हणतात त्याला? ऑप्टिकल अँटीपोड्स और इनॅन्शिओमॉर्फ्स. इनॅन्शिओमॉर्फ एक उदाहरण दाखवतो मी. नंबर ऑफ इनॅन्शिओमर कसं काढतात बघा. नंबर ऑफ इनॅन्शिओमर और आयसोमर ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2n. आता दाखवलं मी तुम्हाला थोडा वेळ पहिले. 2n. n म्हणजे काय? वेर n इज व्हॉट इज n? n मीन्स number of asymmetric carbon or chiral carbon. asymmetric carbon म्हणजे इनॅन्शिओमर सगळेच कंपाऊंड दाखवत नाहीत. लक्षात ठेवायचं, सगळे कंपाऊंड इनॅन्शिओमर दाखवत नाहीत. कोण दाखवतात? त्याच्याकडे ऍटलीस्ट वन एसिमेट्रिक कार्बन एटम आहे तो इनॅन्शिओमर दाखवतात. आता हे हात बघा, आपले हे दोन हात काय इनॅन्शिओमर आहेत बघा. हा उजवा राईट हँड, लेफ्ट हँड. कार्लिटी दाखवतात हे राईट हँड लेफ्ट हँड. त्याला हँडेडनेस म्हणतो. नंतर बघूत आपण, पुढचा पॉइंट आहे हँडेडनेस, कार्लिटी. So what are enantiomers or optical isomer? These are the compound which are not superimposable but mirror images. They are not superimposable but mirror image are known as enantiomer or optical isomer. For example, एक उदाहरण दाखवतो मी बघा enantiomerचं. 2-chlorobutane बघा. आता 2-chlorobutane आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. फार सोपं आहे. 2-chlorobutane कसा असतो बघा. 2-chlorobutane CH3 CH C2H5 Cl हा एसिमेट्रिक कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे. का? कारण मित्रांनो ह्याच्यामध्ये 4 वेगवेगळे ग्रुप आहेत. कोणते? हायड्रोजन प्रायोरिटी, लोएस्ट प्रायोरिटी. त्याच्यानंतर CH3 ग्रुप एक आहे त्या कार्बनला. त्याच्यानंतर C2H5 आहे आणि शेवटी Cl आहे. आपल्याला आता इनॅन्शिओमर ड्रॉ करायचं. फार सोपी पद्धत आहे. दिस इज अ मिरर. ओके बघा, हा मिरर आहे. दिस इज मिरर. इमॅजिन करा. आता हा मी ड्रॉ करणार आहे बघा. मिरर इमेज कशी ड्रॉ करतो ह्या ठिकाणी बघा. हा कार्बन आहे. कार्बनला 4 वेगवेगळे आयटम आहेत. आरशासमोर कोण असणार? हायेस्ट प्रायोरिटी. हायेस्ट प्रायोरिटी कशावर अवलंबून आहे? ॲटॉमिक नंबरवर अवलंबून. सिंपल. क्लोरीनचं 17 आहे. त्याच्यानंतर कार्बन 6 आहे. पण ह्याला कार्बन कार्बन आहे म्हणून 12 झाले ह्याचे. कार्बन हायड्रोजन म्हणून 7च झाले आणि हायड्रोजन 1 झालं. अशी प्रायोरिटी. समजलं? ठीक आहे. आता हा बघा. हा 1 नंबरला कोण येणार? Cl. सेकंड प्रायोरिटी कोण आहे बघा? सेकंड प्रायोरिटी C2H5. थर्ड प्रायोरिटी CH3 आणि बिहाइंड द प्लेन टेट्राहायड्रल इमेज आहे. हायड्रोजन कधीही मागे असो दिसत नाही आपल्याला. टेट्राहायड्रल आहे म्हणून. आता हा जे हे रोटेशन झालं बघा. कसं रोटेशन आहे? दिस इज अ क्लॉकवाइज.
बघा तुम्ही, फर्स्ट, सेकंड, थर्ड, लास्ट. दिस हायड्रोजन इज बिहाइंड द प्लेन, नॉट काउंटेड. बिहाइंड द प्लेन, टेट्राहेड्रल इमेज. हे झालं एक. ओके, आता याची इमेज कसं असणार, मिरर इमेज कशी असणार बघा. इथे समोर कोण येणार, Cl, बिहाइंड द प्लेन H. बघा, सेकंड प्रायोरिटी कोण असणार, C2H5. लास्ट प्रायोरिटी कोण असणार, CS3. आता याचं रोटेशन कसं आहे बघा. दिस इज रोटेशन, कसं आहे बघा, अँटी क्लॉकवाइज. दिस इज क्लॉकवाइज. and both are enantiomers. हे दोन्ही enantiomer हे बघा, asymmetric कार्बन, हा सुद्धा asymmetric कार्बन. why it is asymmetric कार्बन, फार महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारते. ड्रॉ द ऑप्टिकल आयसोमर्स और enantiomers of 2-chlorobutane. तर पहिला आपल्याला 2-chlorobutane लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामधले जे ऍटम आहेत वेगवेगळे ते आपल्याला ड्रॉ करता आलं पाहिजे. आपण ड्रॉ केलो, प्रायोरिटीवर काढलं. हे काय डेक्स्ट्रोरोटरी आणि तो काय लिओरोटरी, बघूत आपण नंतर. हे काय झालं, डी म्हणतात ह्याला, डेक्स्ट्रोरोटरी, क्लॉकवाइज डायरेक्शन. डी और प्लस, डी किंवा ह्याला प्लस म्हणतो, आणि ह्याला काय म्हणतो आपण, एल और मायनस. नंतर बघू ते. ठीक आहे, पहिला उदाहरण. आता दुसरं एक उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. लॅक्टिक ऍसिड बघा. लॅक्टिक ऍसिड फार सोपं आहे. लॅक्टिक ऍसिड 2-हायड्रॉक्सी प्रोपिओनिक ऍसिड, काहीच नाही बघा. हे 2-हायड्रॉक्सी आणि हे प्रोपिओनिक ऍसिड झालं. हे झाला लॅक्टिक ऍसिड सूत्र. ओके, 2-हायड्रॉक्सी 1 2 3, प्रोपिओनिक ऍसिड 3 कार्बन. आता त्याची प्रायोरिटी बघा. सगळ्यात अगोदर कोण येणार, हायड्रोजन. त्याच्यानंतर कोण येणार बघा, CS3. त्याच्यानंतर कोण येणार, COH. ओके, आणि 1 नंबरला कोण राहणार, OH. ऑक्सिजन हे 8 नंबर, ॲटॉमिक नंबर 8 जास्त. आता मला सांगायचं रोटेशन कसं असणार. हु इज इन फ्रंट ऑफ मिरर, कोण येणार, OH. सेकंड प्रायोरिटी कोण येणार बघा, COH. Once again the rotation is clockwise, dextro-rotatory. Dextro. The compound is rotate the plane of PPL in clockwise dextro. Dextrous means right, Greek word आहे. The compound is rotate the plane of PPL in left hand side. Levers म्हणजे काय म्हणतात लिव्हर्सला ग्रीक मध्ये, लेफ्ट. म्हणून आता ह्या ठिकाणी इमेज काढायची आपल्याला. कसे काढतात बघा, हु इज इन फ्रंट ऑफ दिस, ऑक्सिजन कधी असं लिहायचं लिहिताना, कारण बॉन्ड आहे, डायव्हलेंट आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी कोण आहे, COH. This is what? This is D-lactic acid, L-lactic acid. Why? Because these two are the enantiomer. And महत्वाचं आहे enantiomerला, enantiomer have the same chemical and physical property. They have same chemical physical properties. ह्याच्यात मारता येतं, ह्याच्यानं मारता येतं आपल्याला. But they rotate their angle of rotation in opposite direction. असं करतात बघा. रोटेशन क्लॉकवाइज, रोटेशन अँटी क्लॉकवाइज. काय म्हणतात त्याला बघा, enantiomerला they have same physical, same chemical property, but they differ in their angle of rotation. डेक्स्ट्रो असेल तर राईटला जाणार, लिव्ह असेल तर लेफ्टला जाणार. आणि मित्रांनो हे बघा, ह्याच्यानंतर काय होईल बघा, महत्वाचं आहे शेवटचं पॉईंट ह्याच्यामध्ये, की जर मिक्सर केलं आपण दोघांचं, कुणाचं, डेक्स्ट्रो आणि लिव्हचं मिश्रण करूया, बघू काय होतं. हे जे डेक्स्ट्रो आहे ह्याला मी इथे ह्या ठिकाणी ठेवतो. हे बघा, सेम पार्ट इथे मी ठेवणार आहे, तुम्ही बघा आता काय होणार बघा. CS3 आणि हे COH. ठीक आहे, बघा आता काय होणार बघा, सांगा मला. हे आता काय तयार झालं, मिश्रण. कोणतं मिश्रण आहे आता, व्हॉट यू कॉल इट, रेसिमिक मिक्सचर. रेसिमेट म्हणतात त्याला, रेसिमेट. व्हॉट इज रेसिमेट. आता काय काय घेतलं मी सांगा तुम्ही. आता इथं बघा मित्रांनो, डेक्स्ट्रो घेतलं, त्याच्यावर काय ठेवलं, लिव्ह. आता ह्याच्यामध्ये दोन महत्वाचे आहेत, हे दोन सेम आहेत, काय हरकत नाही, सेम आहेत. हा हात सुद्धा सेम आहे, इकडचं इथून काहीच फरक पडत नाही. हा सुद्धा आहे, काहीच होत नाही. हे बघा, हा सेम आहे. फरक काय मला सांगा. इट कॅन रोटेट द प्लेन ऑफ PPL इन क्लॉकवाइज, इट कॅन रोटेट द प्लेन ऑफ PPL इन अँटी क्लॉकवाइज. हा क्लॉकवाइज आहे आणि हा कसं रोटेट करतो, अँटी क्लॉकवाइज. तो व्हॉट इज रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर कुणाला म्हणतात मला सांगा. आता रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय, तर बघा महत्वाचं आहे, रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय, इथेच उदाहरणावर कळेल तुम्हाला. रेसिमेट किंवा रेसिमिक मिक्सचर म्हणतात बघा. रेसिमेट और रेसिमिक मिक्सचर कुणाला म्हणतात बघा मित्रांनो, बोर्डावर मी दिलेलं आहे.
इट इज अन इक्वल मिक्सचर ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह डेक्स्ट्रोरोटेटरी, बघा इक्वल मिक्सचर, कुणाचे इक्वल मिक्सचर, इक्वल मिक्सचर ऑफ डी अँड एल ऑफ कुणाचे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड, म्हणजे असा कंपाऊंड याच्याकडे एक एसिमेट्रिक कार्बन असणं आवश्यक आहे दोन्हीकडे आहेत बघा. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड विच इज, बघा विच इज इनऍक्टिव्ह, महत्वाचं आहे. पहिला ऍक्टिव्ह म्हणल्यानंतर काय म्हणलो, इनऍक्टिव्ह कशामुळे, ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन, फार महत्वाचा वर्ड बघा, एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. काय म्हणतात त्याला, एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन म्हणजे बाहेरील तणाव. आता दाखवतो तुम्हाला. इट इज डिनोटेड बाय, कसं दर्शवतात ह्या मिक्सचरला, इट इज डिनोटेड बाय, मला सांगा या उदाहरणामध्ये किती आहेत सध्या, डी आहे का एल आहे सांगा मला. दोन्ही आहेत, डी आणि एल आहे, म्हणून काय लिहितात त्याला, डीएल, और प्लस पण आहे आणि मायनस पण आहे. इट इज डिनोटेड बाय स्मॉल डीएल or in bracket you write plus minus. For example DEL lactic acid, हे उदाहरण बोर्डावर आहे बघा, किंवा प्लस मायनस 2 क्लोरोब्युटेन, कोणताही लिहू शकतो तुम्ही. तर मला सांगा मित्रांनो, रेसिमेट म्हणजे काय आता सांगा. इट इज इक्वल मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रोरोटेटरी, लिव्हरोटेटरी ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड which is inactive due to external compensation, म्हणजे काय, each form rotate the plane of PPL in equal angle but opposite direction. ह्याला रेसिमिक मिक्सचर म्हणतात, रेसिमेट. इक्वल अँगल बघा, हा आता राईट हँड डेक्स्ट्रो आहे, हा लिओ आहे, सुपर इम्पोज झाले, पण रोटेशन कसं आहे, each form rotate the plane of PPL in equal angle अपोजिट डायरेक्शन. काय झालं हे बघा, तणाव निर्माण झाला, एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन म्हणतात. कॉम्पेन्सेशन झालं ना, आपण हे 2-3 मिनिटांपेक्षा जास्त होऊ शकत नाही, असं किती थांबा, अर्धा तास थांबा. काय झालं हे, एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन इज नोन एज रेसिमिक मिक्सचर और रेसिमेट. वन्स अगेन आय रिपीट द डेफिनेशन. व्हाट इज रेसिमिक मिक्सचर? इट इज एन इक्वल मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रोरोटेटरी, लिव्हरोटेटरी फॉर्म ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड विच इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह, विच इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह, महत्वाचं. ऍक्टिव्ह कशा ऍक्टिव्ह पाहिजे, इनऍक्टिव्ह, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. कशामुळे, ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन, म्हणजे each form rotate the plane of PPL in equal angle but opposite direction. बघा रोटेशन तसंच आहे, म्हणजे OH कुठे गेला, राईट साइडला, OH कुठे गेला, लेफ्ट साइडला. ओके, तो दिस इज अ 3 इम्पॉर्टंट फॅक्टर. अँड आपण आता म्हणू शकतो व्हॉट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता मला सांगा ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय. It is a phenomenon of isomerism in which there is a special arrangement of atom or group of atom around which carbon, chiral carbon or asymmetric carbon is known as optical isomerism. Okay, thank you. पुढच्या पिरियड मध्ये आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बद्दल बघू. धन्यवाद.